संतूर जल्लोष 2010। यस यस यस, आज मी अत्यंत खुश आहे। आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहायला पाहिजे, कारण सत्याचा सामना या कार्यक्रमाचा मी पहिला विनर आहे। अगं माया, जाम खुश आहे। म्हणजे आयुष्यातलं सगळं सत्य मी असं भडाभडा भडाभडा ओकलं आणि करोडपती झालोय, करोडपती। वाह, माझा पती करोडपती। हो हो महेश, काय बोललास तू त्या शो मध्ये? काय म्हणजे सत्य, सच, ट्रूथ। बस, समानार्थी शब्द नकोयत मला। त्या शो मध्ये तू काय काय बोललास आठवत आहे ना? ऑब्विसली माया, अगं तू सुद्धा तिथेच होतीस। होते ना, होते। आणि तू टाकलेले सत्याचे बॉम्ब माझ्या काळजावर फुटत होते महेश। एक मिनिट माया, एक मिनिट। मला मान्य आहे तू लेखिका आहेस, मला मान्य आहे तू डेली सोप लिहितेस, अगं पण म्हणून घरात सुद्धा हीच भाषा? भाषेपेक्षा भावना महत्वाची महेश। खरंच भावना महत्वाची। समोरच बसली होती का? Shut up! भावना म्हणजे इमोशन। अच्छा अच्छा, इमोशन। आणि काय रे, तुझा पगार रुपये 10,000 फक्त? हो, अगं पण त्यात माझी काही चूक नाहीये, माझ्या कंपनीलाच माझं महत्व कळलेलं नाहीये। अरे पण इतकी वर्ष बायको म्हणून मी तुला कंपनी दिली, तर तू माझ्याशी खोटं बोललास। तुझा पगार 20,000 रुपये असा सांगितलास आणि कटिंग होऊन जेमतेम 10,000 रुपये हातात पडतो असं सांगितलंस। तरीच पगाराची स्लिप तू आज तगायत दाखवली नाहीस मला। कसं असतं ना माया, आणि तू 12वी नापास आहेस। मी ना पास आहे, नापास आहेस। मी नापास आहे, पण त्यात माझा काही दोष नाहीये, शिक्षण पद्धतीचा दोष आहे। अगं शिक्षण मंडळालाच विद्यार्थ्यांची आवड कळलेली नाहीये। माझ्या आवडीचा एकही प्रश्न नव्हता त्या प्रश्नपत्रिकेत। पण मग मला का नाही सांगितलंस? मग तू पेपर फोडला असता। मग अगं पण तोपर्यंत आपली ओळख नव्हती ना झाली। महेश, मी तुझ्या 12वी नापास असण्याबद्दलच बोलतेय। असं आहे होय? मला सांगितलं मी MA। नाही 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 माया, चुकतेस तू। मी तुला सांगितलं मी MA TRIC आहे, मॅट्रिक। काय फरक पडतो ना? आज आपल्याला 1 करोड रुपये मिळालेत की? घालते हा? खड्ड्यात हा. तुझे 1 करोड रुपये। आणि मला सांग, माझ्या बाबांकडनं तू हुंडा मागितलास? मी नाही हा माया, मग मी कोणी? नाही, मी नाही। मला हुंडा वगैरे आवडत नाही। हुंडा मी घेतला नाही, माझ्या बाबांनी घेतला। वाह. मी फक्त एक 4 व्हीलर घेतली। नहीं नहीं महेश, कह दो कि ये झूठ है। अगं हा सत्याचा सामना आहे, खोटं बोलून कसं चालेल? अरे तुझ्या सारख्या 10वी पास असलेल्या मुलाची लायकी ना सायकलची सुद्धा नाहीये। अगं पण जाऊ दे ना, आता काय फरक पडतो? तुझ्या वडिलांची गाडी जुनी झाली, आता 1 करोड रुपये आलेत, आपण मर्सिडीज घेऊ, मर्सिडीज। आग लाव त्या मर्सिडीजला। अगं पण अजून इन्शुरन्स काढायचा आहे आणि तिचा। काय रे, मी जे डेली सोप लिहिते ते अत्यंत फालतू, टुकार, य दर्जाचे असतात। हो हो असं माझे मित्र मला नेहमी म्हणतात। हो, पण शो मध्ये तर तूच बोललास। हो, कारण माझे मित्र काय म्हणतात ते मी बोललो ना। अरे पण शो मध्ये हे सगळं तू खरं बोललास या तुझ्या तोंडाने। उद्या हा शो टेलिकास्ट होईल, लोकांचं सुद्धा हेच मत होईल ना। अगं पण माझ्या म्हणण्याला कोण महत्व देणार आहे? मी काही महंत आहे का की मी जे बोलेन तेच लोकांनी बोलायला पाहिजे? बघ ना, त्या निमित्ताने आपल्याला 1 करोड रुपये मिळालेत। चल आता आपण सेलिब्रेट करू, सगळ्यांना ही गुड न्यूज कळवू। तुझ्या बहिणीला फोन लाव। बहीण, 1 मिनिट। त्यांनी विचारलं की तुम्हाला तुमच्या बायकोच्या बहिणीबद्दल कधी आकर्षण वाटलं का? तर तू त्याला हो म्हणालास? हो हो महेश, हो हो। हो, तुला खरं सांगू का माया, अगं जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघायला आलो होतो ना, तेव्हा मी तुझ्या बहिणीलाच नवरी मुलगी समजलो होतो। आई शपथ, काय दिसत होती माहितीये? महेश, मला माहितीये माझी चूक झालेली आहे, दिसत होती नाही, अजूनही ती टावका दिसते। महेश, पण आता आकर्षण वाटलं तर वाटलं ना, खोटं काय त्याच्यामध्ये? लफड आहे तिच्या बरोबर असं तर नाही ना सांगितलं? लफड, लफड।
लग्नापूर्वी 3 वर्ष तुझं लफड होतं भावना बरोबर. भावना बरोबर, आणि हे तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. अगं हो, कारण लग्नाआधी मी भावनेत अडकलेलो होतो आणि लग्नानंतर मी मायेमध्ये गुरफटलो. नाही महेश, नाही, खोटं बोलतोयस, ते सगळं खोटं बोलतोयस. अगं खरंय. शेवटचा प्रश्न, 1 करोड रुपयांचा प्रश्न. तुम्हाला लग्नानंतर 2 वर्षातच स्वतःच्या बायकोचा कंटाळा आला का असं विचारल्यावर तू हो म्हणालो आणि 1 करोड रुपये जिंकलो. कंटाळा, ह्या बायकोचा कंटाळा, हो, जिने 4 वेळेचं खाणं 2 वेळेवर आणलं. वाटत नाही पण हो. ह्या बायकोचा कंटाळा, हो, जिने रक्त आटून शब्द शब्द लिहून पैसे कमवले, त्या बायकोचा कंटाळा. हो. महेश, आत्ता कळलं मला. काय? आत्ता कळलं की तू रात्र रात्र बाहेर का असायचास. का? मित्रांबरोबर पार्ट्या सोडायचास. ड्रिंकिंग, स्मोकिंग, मैत्रिणींबरोबर फ्लर्टिंग, एक सुद्धा टिंग ठेवलं नाहीस करायचं. हे सगळं सत्य बाहेर आलंच ना. अगं पण काय फरक पडतो, हे सत्य सांगितल्यामुळे 1 करोड रुपयांचा मालक झालोय मी. 1 करोड, 1 करोड, करोड करोड करोड. आता ऐक, तुला 1 करोड रुपयाचं दुसरं सत्य सांगते. काय? खूप प्रयत्न करून माझं लग्न जुळत नाही. कित्येक मुलांनी मला नाकारलं होतं, धुतकारलं होतं. खूप खूप त्रास झाला मला, तडफडले मी. तेव्हा माझ्या बाबांनी एक शक्कल लढवली. काय? 1 करोड रुपयांची. काय? नवरी मुलगी म्हणून माझ्या बहिणीला दाखवलं आणि लग्न मात्र माझ्याशी लावून दिलं. आता कर आयुष्यभर या सत्याचा सामना. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली, तिचा नखरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक. नवरा असला, अरे हा उपरत बसला, मला येता जाता चोरून बघतोय हो. टकमक टकमक. नवरा असला, अरे हा उपरत बसला. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली हो. हे हे हे. लगीन झाल्यावर जावी नईंगा, समजू नको मला भोळी. कचाक बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी. मी हुकमाची राणी, तुला मी पाचिन पाणी. मी हुकमाची राणी. तुला मी पाचिन पाणी. आता तांडव सोडून मांडव घालू ये. लगबग लगबग. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. नवरा असला, अरे हा मनात ठसला हो. हे, 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 या.
मांडवा खाली गोरी गोरी गौरी मांडवा खाली गलगले गोजीरा गौरी गताजिरी अंडा गंजो करी साला विलंगिरी नादावली सोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी गलगलेच्या महाले त्यानं भुलावली त्यानं झुलावली त्यानं ढुलावली त्यानं खुलावली भिडावली सोकावली गोरी 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 गलगलेच्या महाले गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गौरीच्या इचकाच्या बेबावरातात गलगले झोकात बसला इश्काच्या तोफेला मदनाचा स्वरूप लागला पट फुटला गौरी भन्नाटली गौरी पिताटली गौरी झपाटली गौरी फुटाटली ओभाटली भैसाटली गलगले सावळा गौरी चंद्रकळा गौरीला लागला गलगले झालया वेडावली झोकावली गोरी गौरी गोरी गलगलेच्या महाले गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गौरीनं केलं या साजन शृंगार फुललंय गुलाब गाली हे गलगले हुशार करतो या विचार चांदीची मासोली झाली तू समाधानी मातूच गप्पालीची जन्मभर प्रेमियम भरते खुशी खुशी प्रेमात पाकर नाडी गलगले गोजीरा गौरी कसाजिरी अंडा गांजो करी साला विलंगिरी त्यानं भुलावली त्यानं झुलावली त्यानं डुलवली त्यानं फुलवली भिडावली सोकावली गोरी गौरी गोरी गलगलेच्या महाले गोरी गौरी मांडवा गोरी खाली गोरी गलगलेच्या महाले मांडवा खाली गलगलेच्या महाले मांडवा खाली गलगलेच्या महाले संतूर जल्लोष 2010